सर्व सखींचा रश्मी इन किचनमध्ये आणि पॉझिटिव्हिटी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे एकदम सोपी चिकन पुलाव, जो झटपट होईल, चविष्ट पण राहील। त्यासाठी आपण कुकरमध्येच करणार आहे। तर कुकर घेतला आणि यात थोडं जास्त प्रमाणात तेल घेतलं आहे, नॉर्मल तेल आपण जे घेतो त्यापेक्षा। आणि तेल झाल्यावर यामध्ये टाकले आहे गरम मसाले, जे आपण टाकतो नेहमी, लवंग, दालचिनी, काळी मिरी आणि तेजपत्ता आणि मसाला वेलची। त्याला छान परतवून घेतलं 1 ते 2 मिनटं आणि त्यामध्ये टाकला आहे कांदे आणि मिरची। कांदा थोडा जास्त प्रमाणात घेतला आहे। कांदा हा व्यवस्थित झाल्यानंतर, कांदा आणि मिरची झाल्यानंतर त्यामध्ये टाकलं आहे आलं लसणाची पेस्ट। आलं लसणाची पेस्ट याला परतून घ्या। जोपर्यंत आलं लसूण हे व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत तुम्हाला परतून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर यामध्ये टाकलेलं आहे वॉश करून मी चिकन ठेवलं होतं, ते चिकनचे पीसेस आणि मीठ टाकलं आहे। याला चांगलं परतवून घ्या आणि याला 60% तरी तुम्हाला यामध्ये शिजवू द्यायचं आहे। मीठ जे आपण टाकलं त्याच्यामुळे पाणी सुटणार आणि याला छानपैकी व्यवस्थित शिजू द्या ना। हे चांगलं शिजले की मग आपल्याला करायचं आहे बाकीचे जे सोपस्कार यावर आपण करतो चव यायसाठी ते। आता 60% हे व्यवस्थित शिजवून गेलेलं आहे। त्यामध्ये टाकला आहे हा गरम मसाला आणि यामध्ये टाकले आहे, त्यालाही चांगलं परतवून घेतलं आहे आणि नंतर टाकले आहेत तांदूळ। बिर्याणीला आपण जे बासमती तांदूळ वापरतो तेच टाकले आहे, पण त्याला अर्धा तास आधी मी धुवून व्यवस्थित पाणी काढून ठेवलं होतं। आता हे तांदूळ यामध्ये टाकत आहे आणि यालाही छानपैकी व्यवस्थित परतवून घ्या आणि यामध्ये टाकलं आहे दही। नॉर्मली आपण टाकतो पाणी पुलाव किंवा बिर्याणीमध्ये, पण हा याकनी पुलाव हा कम्प्लिटली दह्यामध्ये शिजतं। त्यामुळे दही थोडंसं त्यामध्ये पाणी मिक्स करून व्यवस्थित फेटून घ्या आणि मग ते टाका आणि लो फ्लेमवर याला 3 शिट्या होईपर्यंत किंवा तुमच्या अंदाजाने तुम्हाला हा भात शिजू द्यायचा आहे। आणि हा झाला तुमचा तयार याकनी पुलाव। जे बरेच जणकडून मी ऐकलं याकनी पुलाव, तर हा मी करून बघितलेला आहे। मी व्हेजिटेरियन आहे, पण नॉनव्हेज खाणारे माझ्या घरात, त्यांनी सर्वांनी याचा छान अभिप्राय दिला आहे। तर तुम्ही नक्की करून बघा। चॅनलला फर्स्ट टाईम आला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या आणि तुम्ही याकनी पुलाव कसा बनवता तो मला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय सांगा। आणि तोपर्यंत छान एन्जॉय करा आणि नक्की करून बघा तुम्ही। आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर करायला विसरू नका बरं।